नमस्कार मंडळी, रोजच्या जेवणातील 100 डे 100 रेसिपीमधील आज आहे डे 7. डे 7मध्ये आज मस्त अशी झटपट आणि सिंपल अगदी गावरान पद्धतीने तयार केलेलं भरली वांगीची रेसिपी आहे. खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे ही रेसिपी आणि ही भाजी सगळ्यांना आवडेल इतकी सोपी आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मस्त अशी ताजी छोटी छोटी वांगी घेतलेत. भरून करायचं म्हटलं की ह्या पद्धतीची मीडियम साईजची वांगी घ्यायची असतात. त्याला मधून कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच 4 भाग करून घ्यायचे आहे. कट करून झाल्या मंडळी आपण ही वांगी पाण्यात ठेवायची आहे. सो मंडळी, तुम्हाला जर देठ कमी हवं असेल तर तुम्ही याचे देठसुद्धा कापून घेऊ शकता. तर हे आपण कट करून पाण्यात ठेवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. आता आपण ह्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये भरपूर अशी कोथिंबीर, अर्धी वाटी खोबरं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, बस इतकंच वाटून घ्यायचं आहे. नंतर हा तयार केलेलं वाटण एका ताटात काढून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यासोबत आपण इथे 4 चमचे शेंगदाण्याचे कूट घालणार आहोत. सोबतच इथे 2 चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्ही जे कोणतं तिखट खात असाल ते घाला आणि 1 चमचा गरम मसाला घाला. चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा धने पावडर. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. सोबतच ह्यामध्ये मी अगदी थोडासा कांदा घातलेला आहे. खूप मस्त अशी चव येते मंडळी, एकदा कांदा घालून नक्की ट्राय करा. सोबतच अर्धा चमचा साखर घातल्याने कोणतीही वांग्याची भाजी करा, थोडीशी साखर घाला, खूप मस्त अशी चव येते. 1 चमचा तेल घालायचं. सर्व छानपैकी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण वांगी भरून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण ही वांगी भरून घ्यायची आहे. सर्वांनाच माहिती आहे वांगे कशी भरली जातात, तर सगळ्यांची पद्धत ही वेगळी असते. तुमची पद्धत कशी आहे ही मला नक्की कमेंट करून कळवा, आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथे सर्व वांगे भरून झालेली आहेत. आता आपण वांग्याला फोडणी देऊयात. तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल जास्त लागत असेल तर थोडं जास्त घाला. अर्धा चमचा जिरे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. फक्त इतकीच फोडणी द्यायची आहे. उरलेला जो मसाला होता तो ह्यामध्ये मी घालून घेतलेला आहे, म्हणजेच वाटण. 1 मिनिटभर फक्त मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर मंडळी आपण ह्यामध्ये भरून घेतलेली वांगी घालून घ्यायची आहे. त्या अगोदर इथे मी पाव चमचा हिंग घातलेली आहे आणि पाव चमचा हळद. आता हे सर्व छानपैकी मिक्स करायचं आणि वांगी घालून घ्यायची आहेत. सर्व वांगी तेलात सोडल्यानंतर 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला वांगी परतून घ्यायची आहे छानपैकी. जास्तही तेलात वांगी परतायची नाही, नाहीतर वांग लवकर शिजत नाही. 3 ते 4 मिनिटानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे मंडळी, जेणेकरून भाजीला खूप छान अशी चवही येते आणि भाजीला छान असा कटही येतो. पाणी घालून झाल्यानंतर मस्त अशी एक उकळी येऊन द्यायची आहे. मी थोडं रश्श्याचं कालवण करत आहे. तुम्हाला जर नको असेल रस्सा, सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. अशा रीतीने झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं मंद आचेवर भाजी शिजवायची, जेणेकरून भाजी खूप अशी चविष्ट लागते. तर मंडळी तुम्ही बघू शकता वांगी मस्तपैकी शिजलेली आहेत. तर मला जास्त दाटसर रस्सा नको होता म्हणून मी सैलसर रस्सा केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवा तसा रस्सा करू शकता किंवा सुकीही करू शकता. तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी झटपट भरली वांगीची रेसिपी. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. बाय बाय.